घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश। प्रत्येक माणसाची तो काळ मात्र क्षणोक्षणाला वाट पाहत आहे। आपण सहज म्हणतो मरायला फार अवकाश आहे, पण अजिबात अवकाश नाही। म्हणून मिळालेल्या वेळामध्ये देवाचं गोड नामचिंतन केलं पाहिजे। किती गोड आहे त्याचं नामस्मरण बघा। गोड तुझे रूप, गोड तुझे रूप, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ, देई मज प्रेम सर्व काळ। गोड तुझे रूप, गोड तुझे रूप, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम। गोड त्याचं नाम आहे, गोड त्याचं रूप आहे, आणि सर्व काळ प्रेम देणारा कोण आहे? आनंद देणारा माझा परमात्मा आहे। मग त्याचं चिंतन आपण आवडीनं केलं पाहिजे। गातो आवडीने गोड तुझे नाम, तूच माझा राम, तूच माझा गातो आवडीने गोड तुझे नाम, तूच माझा राम, तूच घनश्याम, गातो आवडीने, गातो आवडीने। पण महिला मंडळ आपण आवडीनं त्याला गातो का? आवडीनं त्याचं नाव घेतो का? आवडीनं संसाराला बसतो तुम्ही म्हणाल। जरी संसाराला आवडीनं तुम्ही भजत असाल ना महिला मंडळ, तरी सुद्धा आवडीनं सुनेला काय चांगलं म्हणणार नाही म्हणतात, म्हणजे खरंच म्हणत नाही वाटतं। तुम्ही म्हणाल आज सासू सुनेच सांगायला आली की काय? खरं पाहता बघा, उभ्या आयुष्यामध्ये प्रत्येक एखाद्या बाईकडे पाहिल्याच्या नंतर लगेच लक्षात येतं की ह्या सासू सुनांचं घरामध्ये किती जमतं। कीर्तनात आल्याच्या नंतर मला माहित आहे तुम्ही एखाद्या संताचं चरित्र घरी जाताना घेऊन जाणार नाही, पण हे मात्र घेऊन गेल्याशिवाय राहणार जाल की नाही? पण घेऊन गेल्याच्या नंतर ते जीवनात लक्षार्थात वाचार्थात उतरवलं पाहिजे। जर एका कानातून ऐकलं आणि दुसऱ्या कानातून, भगवान परमात्म्याने विचार करावा की मृत्यू लोकांमध्ये जन्माला घातल्याच्या नंतर कुठेतरी माणसांचं चांगलं करेल, चांगलं बोलेल, पण माणसांशी चांगलं बोलण्याच्या ऐवजी, चांगलं वागण्याच्या ऐवजी आपण घरातच चांगलं वागलं पाहिजे आणि चांगलं राहिलं, नाहीतर ह्याची काडी मोड त्याची काडी मोड। बरोबर ना महाराजजी? ह्याची त्याची काडी मोडता मोडता आपलीच कधी गुंडी होते समजत सुद्धा नाही। म्हणून सावध झालो पाहिजे। संत महात्म्यांनी आपल्याला सावध केलं, चांगले मार्ग दिले। मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते। संत आमचे एवढे दयावंत आहेत, कृपावंत आहेत, त्यांच्या पंथानं आपण चाललो पाहिजे। तेणे पंथेची चालो जाता न पडे गुंता कुठे काही। म्हणून संत कळाले पाहिजे अगोदर काय करतात संत। संत लिहितात ग्रंथ, काय करतो ग्रंथ, ग्रंथ दाखवतो पंथ, आणि काय करतो आई माझा पंथ, पंथ भेटवतो भगवंत। आणि काय करतो माझा भगवंत, तर माणसाचा करतो चांगला अंत। म्हणून संत अगोदर कळाले पाहिजे। बघा नाथ बाबांना एक मनुष्य भेटला आणि नाथ बाबांना मनुष्य म्हणू लागला, अहो नाथ बाबा तुम्ही इतके विद्वान आहात, इतकं नाव तुमचं मोठं आहे आणि त्यात तुम्ही शांत आहात, लोकांनी तुम्हाला एवढं शिनवावं हिनवावं, काही उच्चारण करावं बोलावं, पण नाथ बाबा काही उच्चारण मुखाविंदातून वाईट करत, मुखारविंदातून एकही अपशब्द वाईट बोलत नव्हते। तुम्हाला कसं काय एवढं जमतं? नाथ बाबांनी सांगितलं की मला जमतं, पण तुझं जे म्हणणं आहे ना, म्हणण्याचं कारण काय आहे, तुझी इच्छा काय आहे, मला जसं जमतं तसं मी करतो। त्या माणसानं सांगितलं नाही नाथ बाबा मला एवढंच सांगायचं आहे, एवढंच म्हणायचं आहे, मला एक गोष्ट फक्त तुम्हाला विचाराशी वाटते, सांगावशी वाटते, तेवढं तुम्हाला सांगता येईल तर बरं होईल, किंवा मला जरा एखादा तरी तुम्ही मार्ग सांगितला तर बरं होईल। नाथ बाबा म्हटले तू ज्यावेळी मला म्हटलास ना की तुमचं नाव एवढं मोठं आहे, तुम्ही विद्वान आहात, लोकांनी समाजाने एवढं हिनवावं शिनवावं, काही उच्चारण करावं बोलावं, तुम्ही काहीच बोलत नाही, इथेच मात्र मी ओळखले की तुला काहीतरी माझ्याकडून मागायचं असेल, काहीतरी विचारायचं असेल, आणि मी तुला काहीतरी सांगावं, काहीतरी उपदेश
माझे गुणगान गातो. बोल बाळा, तुझी काय इच्छा आहे? त्यांना सांगितलं, नाथ बाबा काही नाही महाराजजी, फार मोठी काही इच्छा नाही, फक्त एवढाच तुम्हाला मला विचारायचं आहे की माझं आयुष्य इथून पुढे केवढं असेल. नाथ बाबा म्हटले, हसत मुखानं म्हटले की ते माझं आयुष्य किती आहे ते मलाच अजून काही माहित नव्हतं, पण तू प्रश्न विचारला आहेस ना, म्हणून तुला मी सांगतोय बघ. तू मला हा प्रश्न करायच्या अगोदर मला काय विचारलंस की तुम्ही एवढे मोठे आहात, त्यात तुम्ही विद्वान आहात, समाजानं काही बोलावं तुम्ही काही बोलत नाही, शांत राहता. तिथेच मी ओळखलं की तुला काहीतरी मला विचारायचं आहे. आणि बघ, मी शांत राहतो, मी विद्वान आहे, मी मोठा आहे, ह्याच्याशी मला काही घेणं देणं नाही, पण शांत राहण्याचं कारण एवढंच, उजाडलेला प्रत्येक दिवस हा माझा आहे आणि तो दिवस तो वेळ मी देवाकरिता देतो. आणि इथून पुढे माझं आयुष्य फक्त 8च दिवसाचं आहे, एवढंच फक्त मी मानतो आणि म्हणून मी काय आहे, शांत आहे. नाथ बाबा म्हटले, बघ तू प्रश्न विचारलास ना, तुझंही आयुष्य इथून पुढे फक्त 8च दिवसाचं तुला जगायला मिळेल. माघारी घरी गेला, पुढचं काही ऐकलं सुद्धा नाही. जसा घरी गेला ना इतका सावध झाला, देवाच्या देवघराजवळ जाऊन बसला, घराच्या देवघराजवळ जाऊन बसला, नामस्मरण करू लागला. 8 दिवस होऊन 9वा दिवस उजाडला महिला मंडळ. त्याला वाटलं मी मेलो की काय, मी गेलो की काय. नाथ बाबांनी काय सांगितलं होतं की इथून पुढे फक्त तुझं 8 दिवसाचंच आयुष्य. आता 9वा दिवस उजाडला, अर्धा दिवस सुद्धा होऊन गेला, पण मला काही झालं. 9वा दिवस अर्धा होऊन गेला, पाहता पाहता संध्याकाळ झाली, संध्याकाळची रात्र झाली. पुन्हा नाथ बाबांकडे आलं, नाथ बाबा तुम्ही म्हटले होते काय 8 दिवस तुझं फक्त आयुष्य आहे आणि आजचा 9वा दिवस, पण तरी मी जिवंत का? नाथ बाबा म्हटले, मला एवढंच सांग बाळा, तू घरी गेल्याच्या नंतर केलं काय काय? हा म्हटलं, काही केलं नाही. शेजारचा माणूस होता ना, त्याचं कधी तोंड सुद्धा पाहिलं नव्हतं आजपर्यंत, पण आज मात्र या 8 दिवसामध्ये मात्र मी त्याचं तोंड, हा शेजारी जातो कुठे कामाला, येतो कुठे, काही कोणाशी काही घेणं देणं नव्हतं, पण 8 दिवसामध्ये मात्र ते कळालं की तो कुठे कामाला जातोय, त्याचं जीवन कसं आहे, तो काय बोलतो. रोज घरी गेल्याच्या नंतर बायकोला मार 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 मारायचो, पण 8 दिवसामध्ये मारणं बंद. मुलगा कुठल्या कितवी इयत्तेमध्ये शिकत होता ते सुद्धा मला माहित नव्हतं, पण 8 दिवसामध्ये कळालं. व्यसन करत होतं ना, ते सुद्धा 8 दिवसामध्ये सोडलं. का तर मरायचं आहे म्हणून करायचं, ते सुद्धा सोडलं. नाथ बाबा म्हटले की ह्याच्यामुळेच तुला पुढचं आयुष्य प्राप्त झालं. सांगायचं तात्पर्य, घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. तुकोबरे म्हणतात की तुका म्हणे काही, करा काढा काढी, जाती ऐसी घडी पुन्हा नाही. गेलेली जी वेळ आहे ना, गेलेला जो क्षण आहे, टाइम आहे ना मायबाप, पुन्हा आपल्या हाती येणार नाही. म्हणून तो काळ प्रत्येक माणसाची उशाशी बसून वाट पाहत आहे. नाथ बाबा म्हणतात की हाच अनुताप, आजच्या कीर्तनातून हाच अनुताप घ्या. कोणता? काळ येईल आणि कधी घेऊन जाईल कळणार सुद्धा नाही. अभंगाचं 3रं चरण. हाच अनुताप घेऊन सावध, हाच अनुताप घेऊन सावध, हाच अनुताप घेऊन सावध, हाच अनुताप घेऊन सावध, हाच अनुताप घेऊन सावध.
काहीतरी बोध करी म्हणा, काहीतरी बोध करी म्हणा, काहीतरी बोध करी म्हणा, तरी म्हणा हाची अनुताप घेऊनी सावध, काहीतरी बोध करी म्हणा. मनाला बोध नाथबाबांनी या ठिकाणी करायला, कारण मन कसंच आहे, कसं आहे आई मन, जिकडे जाऊ नये तिकडे मन जायला, जे पाहू नये ते पाहायला लावतं. बरं पाहिल्यानंतर जे खाऊ नये ते खायला, जे पिऊ नये ते पुरुष वर्ग, मी बिस्लरी बॉटलबद्दल म्हणते, गैरसमज करू, हे असं मन आहे. मनाने ठरवलं की कीर्तनात जायचं, कीर्तन रूपी सेवा श्रवण करायची, तर मन मात्र कीर्तनामध्ये रमलं तर शेवटपर्यंत कीर्तन झाल्याशिवाय, संपल्याशिवाय उठू देणार. पण मनाने ठरवलं की मध्येच कीर्तनातून, पण बघा मध्ये जर बसल्याच्या आधी बसल्याच्या नंतर आणि मध्येच कीर्तनातून उठल्याच्या नंतर पाप लागल्याशिवाय राहत. कारण कीर्तनात बसल्याच्या नंतर जन्मोजन्मांतरीचे पाप काय करतात, नष्ट होतात. पण मध्ये जर त्यातून आपण कीर्तनामध्ये जर उठलो तर ते पाप सुद्धा आपल्या सोबतही उठतं. आणि सगळे कीर्तनामध्ये माणसं काय केलेले असतात, बसलेले असतात, बसून कीर्तन रूपी सेवा श्रवण करत असतात. आता त्या पापाला दुसरे कुठे बसायला जागा मिळत, ते पाप आपल्या डोक्याच्या 3 फूट वरती जातं. ते पाप डोक्याच्या 3 फूट वरती फिरत असतं. ते पाप म्हणतं, अरे बाबा मी कुठे जाऊ, मी कुठे जाऊ, मी कुठे जाऊ. त्याला कुठेच जागा मिळत, आपल्याच माथ्यावरती येऊन पुन्हा. मग विचार केला पाहिजे, कीर्तनात बसल्याच्या नंतर बसायचं, शेवटपर्यंत बसायचं की मध्येच उठायचं. त्यातल्या त्यात काही महिला मंडळांना कीर्तन जर आवडलं नाही तर मध्येच कुठेतरी कीर्तनामध्ये बडबड करायला सुरुवात. पण संत महात्मे म्हणतात, कीर्तनी बडबड करीलो जो कोणी आणि बेडूक होऊनी येईल जन्मा. पुढच्या जन्मी तो बेडूक झाल्याशिवाय राहणार. म्हणून मनाने ठरवलं कीर्तन श्रवण करायचं तर ते श्रवण होतं. मनाने ठरवलं की ह्या वर्षी पंढरपूरला जायचं म्हणजे जायचं. बरे ते शेजारीन बाईच्या नादी लागून का होईना, पण त्याच शेजारीन बाईच्या नादी लागून तुम्ही पंढरपूरला गेलात ना महिला मंडळ. पंढरपुरात गेल्याच्या नंतर तिथं काय तुम्हाला आवडत, त्या शेजारीन बाईला दोष देतो. नाथ बाबा म्हणतात, या शेजारणीनं, या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया, तिला पंढरीला नेलं ग बया, तिला पंढरीला नेलं ग बया, तिला पंढरीला नेलं ग बया 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 बया. या शेजारणीनं बरं नाही केलं बया, या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया बया बया. आ पंढरीची वाट बहु अवघड, पंढरीची वाट बहु अवघड, चालता चालता पायाला येते फोड, चालता चालता पायाला येते फोड. काय सांगू जीवाची परवडा, काय सांगू जीवाची परवडा. मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. मला नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई. नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई. मला नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, दादला नको ग बाई. मला नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई. मला नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई, नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई. मला नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई. हो 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 हो. सुया घे, बिब घे, दाबण घे, पोत घे, चाची गाळण घे. घेऊ का? तुम्ही म्हणाल कीर्तन बाजूला राहू द्या ताई, भारुडच चालू करू आपण. नाथ बाबा गोड वर्णन करतात, या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया. शेजार नावाच्या प्रकरणामध्ये नाथ बाबा सांगतात, जो नाथ बाबांनी शेजार सांगितलं ना महिला मंडळ, आपल्या घराच्या बाजूचा हा देहारूपी जो शेजार आहे ना, या देहारूपी शेजाराला आपण पंढरपूरला घेऊन गेलं. पण हा देहारूपी शेजार पंढरपूरला गेला ना मायबाप,
हा काय म्हणतो, बरं नाही केलं ग बया का, पंढरीची वाट जी आहे बहुवा वगड, चालता चालता पायाला फोड येतात, तिथं मात्र आपल्याला काही कर्म. म्हणून मायबाप जन्माला आल्याच्या नंतर देहाच सार्थक फक्त परमात्म्याच्या नामचिंतनानं आणि त्याला जितका वेळ देऊ ना सतत त्याचं मनामध्ये चिंतन करणं, हेच इकडे तिकडे धावणारं जे मन आहे ना, म्हणजे तुकाराम महाराजांनी भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित केलं. आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, तुमचे चरण देखलिया, भाग गेला क्षण गेला, भाग गेला क्षण गेला. कुठेतरी धावणारं मन आहे परमात्म्याच्या चरणाजवळ समर्पित करून जीवनामधला अवघा भाग गेला, क्षण गेला, अवघा झाला आनंद. म्हणून तुमच्या आमच्या जीवनामधले जे काही वाईट विकार असतील ना मायबाप, निश्चितच जर ते आपण सोडून दिले ना तर भगवान परमात्म्याच्या नाम चिंतना करीत आपण सावध झाल्याशिवाय राहत नाही. नाथ बाबा म्हणतात, हाच अनुताप घेऊन सावध, काहीतरी बोध करी म्हणा, एक तरी बोध घेतला पाहिजे. कारण हे धावतं कलियुग आहे आणि या आयुष्यामध्ये बघा, पुराणातली कथा सांगायची झाली तर खटवांग नावाचा राजा, ज्यावेळी खटवांग नावाच्या राजाला कळालं की मरण्याकरिता फक्त 1 तास शिल्लक राहिलेला आहे, 1 तासाचा समय बाकी राहिलेला आहे, 1 तासामध्ये काय केलं पाहिजे, त्यानं गोड परमात्म्याचं नामचिंतन करून भाग्य दशा जीवनामध्ये प्राप्त केली. अभंगाचं 4थं चरण. 1 तास उरला खटवंग रायासी, 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 1 तास उरला खटवांग रायाचे, 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 1 तास उरला खटवंग रायासी, 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 1 तास उरला खटवांग रायाचे, 1 तास उरला खटवांग रायाचे, 1 तास उरला खटवांग रायाचे, 1 तास उरला खटवांग रायाचे. भाग्यदशा कैसे प्राप्त झाली, भाग्यदशा कैसे प्राप्त झाली, भाग्यदशा कैसे प्राप्त झाले, भाग्यदशा कैसे प्राप्त झाले, भाग्यदशा कैसी प्राप्त झाली, हरिमुखे गाता हरपली श्री राधे. हरिमुखे गाता हरपली चिंता, 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 हरिमुखे गाता हरपली चिंता. 1 तास उरला खटवांग रायासी, भाग्य दशा कैशी प्राप्त झाली. 1 तासामध्ये गोड परमात्म्याचं चिंतन करून भाग्य दशा करून आपल्या तासामध्ये आपल्या आयुष्यामध्ये किती तास शिल्लक आहेत माहीत. मग आपण जो वेळ मिळतो ना त्या मिळालेल्या वेळामध्ये त्याचं चिंतन केलं. पण खरं तर तुम्ही म्हणाल महिला मंडळ आम्हाला कीर्तनालाच यायला वेळ नव्हता, त्यात अख्खा दिवस देवाचं नाव घ्यायला कुठे वेळ. कारण देवपूजा सुद्धा आपली कशी झाली नको त्या वेळेला. आता तर पावसाळा सुरू झाला म्हणून बरं झालं. बऱ्याचशा महिला मंडळ पावसाळ्याच्या वाट पाहत होत्या. कारण गरमीच्या दिवसांमध्ये उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सहज अशी रात्रीची काही झोप लागत होती का? खरं सांगा महिला मंडळ, रात्रीची काय सहजासहजी लवकर झोप लागत नाही. त्याच्यामुळं पहाटे लवकर काही संताई उठता येत. त्यातल्या त्यात पहाटे कधी उठायचं
आणि कधी काकडा भजन करायचं, बरोबर ना? हा, एखादा पती कामानिमित्तानं जातो ना ऑफिसला, बायकोला सांगतो अगं उठ, तेवढा जाता जाता तेवढा चहा तरी दे करून. अंथरुणात असलेली आपली पत्नी म्हणते जरा तुम्हीच चहा टाका आणि घोटभर मला सुद्धा द्या. हे मी नाही म्हणत, गाडगे बाबा गोड वर्णन करतात. माझी बायको बायको देखना दिवा, माझी बायको बायको देखना दिवा. ओ माझी बायको बायको देखना दिवा, माझी बायको बायको देखना दिवा. सकाळी उठते चहा बी पिते, सकाळी उठते चहा बी पिते, आंघोळ करते कवा कवा, आंघोळ करते कवा कवा. माझी बायको बायको देखना दिवा, माझी बायको हे माझी बायको बायको देखना दिवा. पावडर बी लावते, लिपस्टिक बी लावते, पावडर बी लावते, लिपस्टिक बी लावते, दात घासते कवा कवा, दात घासते कवा कवा. माझी बायको बायको देखना दिवा, माझी बायको बायको देखना दिवा, हे माझी बायको बायको देखना दिवा. हो 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 हो. ऐकलं का महिला मंडळ? झोपल्या की काय आत ना जाग्या. ही आज काय झाली आपली रीत झाली जगाची. कुठे तरी पूर्वीच्या काळी माझ्या माता भगिनी पहाटे लवकर उठायच्या आणि पहाटे उठून काय करायच्या? जात्यावरती दळण. मी म्हणत नाही तुम्ही आता उठा आणि जात्यावर दळण दळा, तर तेवढे काय आपले दिवस अजून राहिले नाही. सासू आत्या बाई तुम्ही दळू दळू मेल्या आणि आमच्या राज्यामध्ये आता पिठाच्या गिरण्या आल्या, त्याच्यामुळे जात्यावरती दळण दळायची गरज भासत. तर पूर्वीचा काळ बघा नाही कसा होता. कुठेतरी बघा नऊवारी काष्टी पातळ नेसारी आमची म्हातारी आजीबाई चुलीजवळ भाकरी भाजायला बसायची. आता तेवढेशे काही चुलीजवळ भाकरी भाजायला बसायचे दिवस राहिले. हा, आपण उभ्यानं गॅसवरती टप्प्यावरती करतो. पण बघा काष्टी पातळ नेसणाऱ्या आजीबाईची भाकर जाड असायची, पण भाकर फुगल्याशिवाय राहायची. खरं बोला पुरुष वर्ग, तुमच्या आईंना तुम्ही पाहिलं असेल भाकरी भाजताना, भाकर जाड असायची पण बाबा फुगल्याशिवाय राहायची. अलीकडच्या काळात भाकरी फुगायचं तर पत्ता नाही, भाकरी भाजणारीच फुगून जाते. जाते की नाही? त्यातल्या त्यात त्या भाकरीनं आपण एवढ्या खोडी काढतो, कीर्तनात सांगायची गरज. मला सांगायचं एवढंच आहे, ज्यावेळी तुम्हाला तुमच्या मुलाचं लग्न करायचं असतं, मुलगी पाहायला स्वतः मुलाच्या आई निघते. तुमच्या पसंतीनं तुम्ही सून करता, पण 4 दिवस झाले की तिचं तोंड सुद्धा पाहायला तयार. कशावरून भांडणी होतात ह्याला कारण काय मला कीर्तनात सांगायची गरज नाही. परत कधी बोलवलं तर निश्चित सांगेन, नाहीतर फोन करा आई तुम्हाला सांगेल मी. नाथ बाबा म्हणतात की खरं तर या अवघ्या आयुष्यामध्ये असंच आपला वेळ संसारात वाया चाललेला आहे. तुका म्हणे वाया गेला, वाया तुम्ही जन्म घालू नका माया मायबाप, नरदेह हा असा वाया घालवू नका. कुठेतरी 1 तास शिल्लक होता कटवांग नावाच्या राजाकडं, 1 तासात भाग्यदशा प्राप्त करून घेतली. तुमच्या आमच्या जीवनामध्ये जेवढा वेळ आहे ना, ते वेळेमध्ये गोड परमात्म्याचं नामचिंतन करा. एकदा नामचिंतनाची साधना जीवनामध्ये घडली, नाथ बाबा म्हणतात हरी आला हाता, तुकाराम महाराज म्हणतात हरी आला हाता, मग कायची भय चिंता, कोणत्याच गोष्टीची चिंता भय नाही. एकदा हरीची साधना झाली की हरीचं चिंतन आपण नेहमी करतो तर करतो, पण त्या हरीची प्राप्ती व्हायला वेळ लागत. आणि एकदा का हरीची प्राप्ती झाली, त्याच्या अखंड स्वरूपाचं दर्शन झालं की हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे अभंगाचं शेवटचं चरण. सापडला हरे तयाला साधनी, सापडला हरे तयाला साधनी, सापडला हरी तयाला साधन, सापडला हरी तयाला हे सापडला हे तयाला साधनी, सापडला हरे तयाला साधनी, सापडला हरी तयाला साधन, सापडला हरी तयाला साधन. हे एका जनार्दने हरी बोला, एका जनार्दने हरी बोला, हरे मुखे गाता हरपली चिंता, हरे मुखे गाता हरपली चिंता. एका जनार्दनी हरे बोला.
गाता हरपली चिंता हरी मुखी गाता हरपली चिंता हे त्या नाही मागुता जन्मा गेले जन्मा 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 घेने जन्मा जन्मा जेना जन्मा विठोबा रखुमाये विठोबा रखुमा जय जय विठोबा रखुमाये विठोबा रखुमाई विठोबा रखुमा जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाये ओ विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा
विठोबार कुमार 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 विठोबार जय जय विठोबार कुमार विठोबार कुमार जय जय विठोबार जय 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 विठोबार कुमार विठोबार कुमार भोला पुंडलिक वरदान बोल श्रीनाथ पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की बोलो रे भाई सब संतन की जय विठोबार विठोबार परिमळ गेलिया ओस फुल देठी आयुष्य शेवटी देह तैसा घडी घडी काळ वाटयाची पाहे अजून किती आहे अवकाश हाच अनुताप घेऊन सावध काहीतरी बोध करी मना एक तास उरला खटवांगरायासी भाग्य दशा कैशी प्राप्त झाली सापडला हरी तयाला साधनी एका जनार्दनी हरी बोला हरिमुखी गाता हरपली चिंता त्यानंही मागुता जन्म घेणे अल्पमती प्रमाण अल्पबुद्धी प्रमाण धावत्या वेगात कमी वेळात अभंगाचं धावतं भावार्थ चिंतन आपल्या सर्वांच्या समोर फक्त मांडण्याचा प्रयत्न केला असेल या ठिकाणी स्वर्गवासी दीपक दादा भिवा पाटील असतील दादांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्तानं सर्व या पाटील परिवारानं हा कीर्तनाचा ज्ञानदानाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला असेल मायबाप दादांचा आपण जर आज फोटो पाहिला तर त्यांचं जाण्याचं तसं वय नव्हतं मायबाप पण ईश्वर सत्य पुढे कोणाचं नाही चालत आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना या ठिकाणी सगळ्या गोष्टी भगवान परमात्म्याच्या हातात आहे भगवान परमात्म्याच्या मनामध्ये एकदा विचार आला ना त्या ठिकाणी तुमचं आमचं कोणाचं काही नाही चालत राजाचा रंग करणं रंकाचा राजा करणं आणि राजाचा रंग करणं रंकाचा राजा करणं श्रीमंताची गरिबी करणं गरीबाचा श्रीमंत करणं मायबाप पुरुषाची स्त्री करणं आणि स्त्रीचा पुरुष करणं दगडाची माती करणं आणि मातीचा दगड करणं सगळ्या गोष्टी माझ्या भगवान परमात्म्याच्या सत्तेवरती तुमचं आमचं जीवन हे आहे साले हे शरीर कोणाची असते कोण बोलवितो हरिवेन देखवी एकवी एक नारायण म्हणून माय बाप जन्माला आलात ना कुणाचं आयुष्य किती कुणाचं आयुष्य किती दिवसांपर्यंत असेल हे नाही सांगता येत बघा फक्त आपल्याला निमित्त मात्र या ठिकाणी परमात्म्याने ठेवलेला आहे आणि म्हणून निमित्ताचा धनी केला असे प्राणी माझे माझे म्हणून व्यर्थ गेला असं न होता गोड परमात्म्याचं चिंतन करून ह्या जगाचा निरोप तुम्हा आम्हाला घ्यायचा आहेच मायबाप ज्याप्रमाणे दीपक दादा तुमच्या आमच्यातून निघून गेले ना त्याप्रमाणे अगदी तुमचं आमचं सुद्धा एक दिवस जाणं आहे पण जायच्या अगोदर आपलं जीवन कसं असलं पाहिजे कुठेतरी रस्त्यानं तुम्ही चालत आहात ना रस्त्याने चालत असताना तुम्हाला पाय तर समोर चाललेल्या माणसानं तुम्हाला हाक मारली पाहिजे असं तुमचं आमचं जीवन असलं पाहिजे ते गुलाबाच्या फुलाप्रमाणे जीवन असलं पाहिजे की माय बाप गुलाबाला काठी असतात त्याच गुलाबाला सुगंध असतो गुलाबाच्या फुलाप्रमाणे इतरांना टवटवीत करणार फुलणार तुमचं आमचं जीवन असावं माय बाप की त्याच गुलाबाच्या काट्याप्रमाणे इतरांना टोचणार तुमचं जीवन असावं माय बाप जीवन कसं जगायचं हे आपलं आपण ठरवलं पाहिजे ते हसत हसत जगायचं की रडत रडत जगायचं ते हसत हसत जगायचं की इतरांना हसवत जीवन जगायचं ते रडत रडत जगायचं की इतरांना रडवत रडवत जीवन जगायचं जीवन कसं जगायचं हे आपलं आपण ठरवलं पाहिजे कुठेतरी
ह्या देहरूपी रांगोळीमध्ये भगवान परमात्म्यानं अनेक आपल्याला ज्ञान दिला ना, तर ज्ञानाचा कुठेतरी चांगला फायदा केला पाहिजे. ही देहरूपी रांगोळी दिलेली आहे ना, जी तयार करून देहरूपी रांगोळी दिली ना, त्या देहरूपी रांगोळीमध्ये माणूस किती चांगले रंग भरायचे की वाईट रंग भरायचे हे आपल्या हातात आहे. जीवन कसं जगायचं हे आपल्या हातात आहे. मायबाप, आपण गेल्याची वार्ता 10-5 लोकांच्या कानी पडावी आणि वार्ता कळायला बरोबर टचकन त्याच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे. मायबाप, दीपक दादा निघून गेले तुमच्या आमच्यातून, पण प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये मनामध्ये एक चांगला विचार ठेवून गेले असतील, कुठेतरी चांगली चर्चा ठेवून गेली असतील, चांगली बातमी ठेवून गेली असतील. आज अनेक 5 गावातील काही मित्र या ठिकाणी उपस्थितीत राहिले का? आमच्यातला एक जीवाला जीव देणारा मित्र होता, तो कुठेतरी अचानकपणे निघून गेला. पाहता पाहता त्याला जाऊन 1 वर्ष सुद्धा झाला नाही कळाला. मायबाप, तुमचं आमचं सुद्धा जीवन एक दिवस हे नाहीसं होणार आहे. अवघा नाहीसा होऊन गेल्याच्या नंतर आपलं सुद्धा पुण्यस्मरण येईल, आपल्याला कळणार सुद्धा नाही. आपण तर नाही पाहिला, पण आपल्या नावानं किती लोक येतील, किती चांगली लोक चर्चा करतील, हे मात्र उरणार आहे. जे सरायला पाहिजे ते नाही सुरत, जे उरायला पाहिजे ते नाही उरत. दीपक दादा कुठेतरी चांगलं जीवन जगत होते, चांगल्या लोकांची काहीतरी चर्चा करत होते, प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये मनामध्ये काहीतरी चांगले विचार देत होते. दीपक दादा कुठे मित्रांमध्ये बसला तर 4 चांगल्या ज्ञानाच्या गोष्टी सांगायचे, कुठेतरी चांगल्या विकासाच्या समाजाच्या चांगल्या गोष्टी सांगायचे. दीपक दादा ज्या सभेमध्ये ज्या मीटिंग मध्ये असला ना, तर मित्रांना वाटायचं की त्या मीटिंग मध्ये जाऊन बसलं पाहिजे का. दीपक दादाचं जे बोलणं आहे, जी चर्चा आहे ना, निश्चित त्या चर्चेतून त्या बोलण्यातून काहीतरी घेण्यासारखं होतं. म्हणून आपलंही जीवन असं असलं पाहिजे. बसताना अशा ठिकाणी बसा ज्या ठिकाणी तुम्ही बसलात ना, मोठ्यांनी येऊन बसलं पाहिजे, वारकऱ्यांनी येऊन बसलं पाहिजे, पण या लहान मुलांसारख्या मुलांनी सुद्धा येऊन बसलं पाहिजे. कारण त्याच्या जवळ बसल्यानंतर काहीतरी ज्ञान होतं, काहीतरी चांगलं घेता येतं. मायबाप, चालताना असं चाला, रस्त्यानं तुम्ही चालत आहात ना, समोरून पाहिल्याबरोबर वाकून नमस्कार केला पाहिजे. या जगाचा निरोप असं घ्या, ज्याला कळेल त्याच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे. मायबाप, जाताना मात्र काही माणूस घेऊन जात नाही, कारण जन्माला येतच असताना काही घेऊन आलो नाही तर जाताना काय घेऊन जाणार. मायबाप, धन मिळवून कोटी सवे नये रे लंगोटी. फक्त आपण नातेवाईकांवरती जेवढं प्रेम करणार ना, ते प्रेम मात्र सदैव प्रत्येकाच्या अंतःकरणात आणि मनात हृदयात राहणार आहे. म्हणतात ना, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा हात खांद्यावरी टाकल्यासारखा. मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा मित्र असा असावा की मायबाप तो सतत आपल्या सोबत असल्यासारखं वाटलं पाहिजे, असताना सुद्धा वाटलं पाहिजे आणि नसताना सुद्धा वाटलं पाहिजे. आज दीपक दादा तर निघून गेले, पण मित्रांना वाटत असेल की आमच्या सोबती राहायचा, चांगलं तर सांगायचा, फायद्याचं तर सांगायचा, पण जिथे आमचं काही चुकत असेल ना मायबाप, चुकलेल्या क्षणाला आम्हाला सावध केल्याशिवाय राहायचं नाही. जीवनामध्ये जीवन जगत असताना या ठिकाणी मरायला तर प्रत्येक जण आलो आहोत मायबाप, पण दीपक दादांचं जाणं हे अल्प कमी वयामध्ये अगदी कुणाच्या मनामध्ये नव्हतं की अचानकपणे आमच्यातून हा भाऊ, हा कुटुंबातला आमचा हे लेकरू मात्र अचानकपणे निघून जाईल. नव्हतं त्या आईंच्या अंतःकरणामध्ये, नव्हतं त्या बाबांच्या मनामध्ये. म्हणतात ना, कुठेतरी आई वडिलांचं पिकलेलं पान गळून पडणार आहे. ज्या आई वडिलांच्या अंतयात्रेला तिरडीला ज्या लेकराला खांदा द्यावा, कुठेतरी उभ्या आयुष्यामध्ये हे फार मोठं दुःख या आई वडिलांना आज डोळ्यांनी पाहायला मिळालं की ज्या आई वडिलांची अंतयात्रा व्हायची सोडून कुठेतरी लेकराचीच अंतयात्रा डोळ्यांनी पाहायला मिळावी, हे दुर्भाग्य. मायबाप, कुठेतरी भिवा बाबा परमात्म्याला साकडं घालत असतील आणि धाय पकडून रडत असतील. काय रे देवा, काय जीवनामध्ये वाईट कर्म केलं होतं, काय आमच्या हातून नकळत कळत पाप घडलं होतं. अगदी कमी वयामध्ये आमच्या मुलाचा हा संसार मात्र तू मोडलास. थोडा तरी विचार करायला हवा होता.
पाहायचं झालं, जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला असं म्हणतात. भगवान परमात्म्याला नुसती वाईट माणसं तिथे घेऊन जाऊन भरणी करून त्याचा फायदा नाही. त्यांना सुधारण्याकरिता कुठेतरी चांगल्या दीपक दादाच्या माणसासारखी जीवाला जीव देणारी माणुसकी जपणारी माणसांची गरज भासते. म्हणून माझा परमात्मा दीपक दादासारख्या अगदी तरुण मुलाला मात्र आपल्या सोबती घेऊन जातो. ह्या ठिकाणी बघा, आई रडते, कुठे गेला माझा दादा, मी रडते धाई धाई, नारे बाळ मला झोप येत नाही. ये ना रे बाळा, आई हाक मारते. बाळा बघ, तू म्हणत होतास ना की बघ आई, माझ्याकडे थोडे पैसे आले ना, तुला पंढरपूरला घेऊन जाईल, तुला काशीला घेऊन जाईल का आई, तुला गयेला घेऊन जाईल, बघ कुठेतरी अयोध्येला घेऊन जाईल, तुला वृंदावनला घेऊन जाईल, प्रेम मंदिर दाखवेल. कारण बघा, सोबती आई वडिलांना जर काशीला गयेल यात्रेला घेऊन गेलं ना, तर माझ्या भगवान परमात्म्याला ते फार आवडतं. इतकंच नाही तर शास्त्रानुसार सोबती तीर्थयात्रेला जाताना आई वडिलांना घेऊन जाणं, त्याचं पावन, त्याचं पुण्य मात्र आपल्याला काय लाभत असतं. कुठेतरी हे दीपक दादा मात्र आपल्या आईला म्हणत असतील, पण हे बोलणं कुठेतरी इथेच राहिलं. पण आमचा मुलगा मात्र निघून गेला. आई म्हणते, बाळा ज्यावेळी तू जन्माला आलास ना, जन्माला आल्याच्या नंतर तळ हाताचा पाळणा केला, तळ हाताचा पाळणा मी केला, नेत्र दिवाचा दिवा मी लाविला. तळ हाताचा पाळणा केला आणि नेत्र दिवाचा दिवा मी लाविला. पूर्वीच्या काळी आपली आई ज्यावेळी एखाद्या बाळाला जन्माला घातलं ना, कुठेतरी लाईटची व्यवस्था नव्हती, दिवा लावला, मध्यरात्री विझून जायचा, ती वात मात्र जळून जायची, त्याच्यातलं तेल संपलं, संपूर्ण सगळ्या ठिकाणी काय व्हायचं, अंधार अंधार अंधकार व्हायचा. पण नेत्र दिवाचा दिवा मी लाविला, डोळ्यामध्ये तेल घालून त्या लेकराला मात्र आई जपायची, रात्रीच्या रात्र जागायची, पण बाळाला त्रास होऊ नये एवढी काळजी घ्यायची. लपून कुठे बसला ओ, आई म्हणते, तर हाताचा पाळणा केला बाळा, नेत्र दिवाचा दिवा लाविला, पण आता तू कुठे लपून बसला, लपून कुठे बसला, दिसत कस नाही, येणारे बाळा मला झोप येत नाही. तू गेल्यापासून कितीतरी रात्रीच्या रात्री जागेवला, झोप नाही, डोळ्याला डोळा लागत नाही, डोळा लागला की समोर फक्त तू दिसतोस रे बाळा. आता होता, आताच होता, लगेच कुठे गेला असा आभास होतो. बाबा सुद्धा म्हणत असतील, काय रे दीपक, ये रे बाळा, बघ फार स्वप्ने पाहिले होते की ज्यावेळी एखाद्या बापाला 4 मुलं असतात किंवा 2 मुलं असतात ना, बाप विचार करत असतो, जी काही जमीन जुमला आहे, इस्टेट आहे, प्रॉपर्टी आहे, सगळे काही शेतीवाडी आहे, घरदार आहे ना, सगळं माझ्या मुलांचं आहे, त्यांच्याकरिता हे आजपर्यंत जपलं होतं. कुठेतरी ज्याची त्याला वाटणी करून दिली की डोळे मिटायला मी मोकळा होईल. ज्यावेळी एक बापाचा डोळा म्हणजे मुलगा बनत असतो का, बाप ज्यावेळी एखाद्या मुलाला जन्म देतो ना, बापाला वाटतं की म्हातारपणाची काय आहे, माझा हा काठी बनणार आहे, मला डोळ्याने जर दिसलं नाही तर मला एक डोळ्याने, जरी एक डोळ्याने मला दिसलं नाही किंवा दोन्ही डोळ्याने मला दिसलं नाही तर माझा एक डोळा कोण बनणार आहे, माझा मुलगा बनणार आहे. बाप म्हणतो, कुठे गेला माझा बाळ, मी रडते धाई धाई, येणारे बाळ मला झोप येत नाही. बाप तुझा रे मनाचा रे भोळा, मनाचा भोळा असतो बाप. हिरावून नेला देवा माझा एक डोळा. का बरं असं वर्णन केलेलं आहे, कारण बापाला माहित असतं आजपर्यंत मी जेवढं काही सगळं सांभाळलं
मी गेल्याच्या नंतर माघारी माझी लेकरं बाळा सांभाळणार आहेत. हे स्वप्न भिवा बाबांनी पाहिले होते, पण हे स्वप्न मात्र धुळीस मिळाले, अर्धवाट इथपर्यंतच थांबले. संसार मात्र मोडला, पण लेकरू मात्र गेला मायबाप. या ठिकाणी भिवा बाबांनी किती हाक मारली, आईने किती हाक मारली, तरी गेलेला दीपक दादा पुन्हा नाही परतणार. भावानं ज्यावेळी या ठिकाणी खांद्याला खांदा देऊन हे आजपर्यंत घरदार सगळं काही सगळ्यांनी एकत्रित राहून कुठेतरी चालवलं असेल ना, सगळ्या या संदेश दादांना आधी करून जी काही भावंड असतील, पावलं पावली पदोपदी क्षणोक्षणी आठवण येत राहील. घरामध्ये एखादं लग्न समारंभ आलं, शुभ कार्य आलं, तर आमचा दादा कुठेतरी घाई गडबडीनं सगळ्या गोष्टींची तयारी करायचा. आम्हाला अजूनपर्यंत काही नव्हतं माहीत, सगळ्या गोष्टींची तयारी आमचा दादा अगोदरच करायचा. कुठल्या गोष्टीची काही जाणीव नाही, कोणती गोष्ट कधी हातात घेतली नाही. अचानकपणे दादा निघून जाईल असं वाटलं सुद्धा नाही. दादा अरे जाताना एवढं तरी सांगून जायचा ना की बघ मी आता जगात निरोप घेणार आहे, पण इथून पुढं सगळ्या गोष्टींची जबाबदारी आता तुम्ही घ्यायची आहे. माझा अधिकार मात्र संपला. एवढं जरी शिकून गेला असताना दादा तरी फार चांगलं झालं असतं. पण मायबाप कुणाच्या ध्यानी म्हणी नव्हतं, कुणाच्या कानी म्हणी नव्हतं की आपला दीपक दादा आपल्यातून लवकरात लवकर निघून जाणार आहे. ही भावंडाण करिता जी आठवण आहे ना, सतत त्यांच्या अंतःकरणामध्ये सळत राहील मायबाप. इतकंच नाही तर बघ दादा तू रागवलास का रे आमच्यावरती? नको रागवू. अरे भावावरती कोणी रागवत असतं का? जरी तू मोठा होता ना, लहान भावांना तुम्ही सांभाळून घेतलं होतं. बघ रे दादा, लहान भावांचं काही चुकलं असेल ना तर मोठ्याने क्षमा करायची असते. क्षमा कर दादा, माफ कर दादा. आम्ही कधी जमिनीच्या वाटणीकरिता तुझ्याकडे भांडलो असेल ना, त्याचा राग तू घेतलास का? आणि रागाने तू जगाचा निरोप घेऊन गेलास का? आमच्यातून निघून गेलास का? आता किती जरी हाका मारल्या तरी गेलेला दादा मात्र पुन्हा येणार नाही. बहिणीकरिता भाऊ काय असतो? जगाच्या पाठीवरती बहिणीचा पाठीराखा हा भाऊ आहे. म्हणतात लहानपणी ज्यावेळी भावंड आणि बहिणी एका घरामध्ये ते खेळत असतात, बागडत असतात ना, कुठेतरी लहानपणीच्या आठवणी त्या मोठ्यापणी जागे होतात. कारण बघा, ज्यावेळी एका ताटामध्ये बहीण भावंड जेवायला बसतात ना, एक घास बहीण आपल्या भावाला भरवते, भाऊ एक घास आपल्या बहिणीला भरवतो. मोठ्यापणी ती बहीण मात्र कुठेतरी सासरी नांदायला जाते ना मायबाप. दिवाळीचा सण जवळ आला, कुठेतरी उन्हाळ्याच्या सुट्टीला कुठेतरी भाच्याना वाटतं की मामाकडे यावं, पण ज्यावाकडे मामाच राहिला नाही, ज्या मामाच्या गावामध्ये मामाच राहिला नाही ना मायबाप, त्या भाच्या भाचींनी कुणाची अपेक्षा करावी? आई म्हणते जा रे बाळा, बघ दिवाळीचा सण आला, गणपतीचा सण आला, गौरीचा सण आला, जा तुझ्या ताईला घेऊन लवकर ये. बंधू येईल ग माहेरी न्यायाला, गौरी गणपतीच्या सणाला. गौरी गणपतीचा सण आला. आई म्हणते जा बाळा जा, तुझ्या ताईला घेऊन ये, बघ वाट पाहते ती. कुणाची? भावाच्या येण्याची गाडी घुंगरांची घेऊन जायला, गौरी गणपतीच्या सणाला. पण ज्या माहेरामध्ये हक्काचा भाऊच नाही ना, पाठी राखा भाऊ नाही ना, त्या बहिणीनं दारापुढे उभं राहून कुणाची वाट पाहावी? गेले ते किती सण, आली ती दिवाळी, बहीण तुझी रे आता कोणाला ओवाळी. दिवसाआड दिवस निघून जातात दादा. बघ कुठेतरी तुझा फोटो पाहिला की डोळ्यामध्ये अश्रू येतात. बहिणीच्या डोळ्यामध्ये जर भावानं अश्रू पाहिला ना, नाही त्याला राहावत. बहिणीच्या डोळ्यामध्ये पाहिलेला अश्रू पाहिल्याच्या नंतर वाटून घेणारा दुःख हा जगाच्या पाठीवरती भाऊच असतो. पण तोच भाऊ जर निघून गेला ना, तोच बंधू जर निघून गेला ना, तर बहिणीनं कुणाची आशा करावी मायबाप? दिवाळीचा सण जवळ आला, भाऊबीजेच्या दिवशी दुसऱ्या भावांना ओवाळणी केली. बहीण म्हणते दादा साडीची अपेक्षा केली नव्हती रे, फक्त ओवाळणीची अपेक्षा केली होती. कारण बघ गेल्या वर्षीच्या राखी पौर्णिमेच्या सणाला तुला राखी बांधली, येत्या भाऊबीजेच्या सणाला मात्र तू भाऊबीज घेऊन आला होता. पण आता येणारी जी आणखी पुढची जी भाऊबीज आहे ना,
त्या भाऊबीजेला मी तुझी आठवण काढेल रे दादा. ज्यावेळी दुसरे भाऊ मला साडी घेऊन येतील, दुसऱ्या भावांना राखी बांधेल ना, त्यावेळी तुझी आठवण आल्याशिवाय राहणार नाही. कधी साडीवरती रुसलो नव्हतो रे, फक्त आशा केली होती ती कशी, ओवाळणीची. कारण त्या ओवाळणीमध्ये बहिणीचं मागणं त्या भगवान परमात्मेला असतं. हे देवा, हे पांडुरंगा, ही जी ओवाळणी मी माझ्या भावाला करते ना, त्या ओवाळणीतून माझ्या भावाचं आयुष्य वाढलं पाहिजे. हे त्या ओवाळणीतून बहिणीचं त्या भावाकरिता मागणं असतं. मायबाप, ती बहीण म्हणते आता दिवस 8 दिवस निघून जातात, दादा तुझ्या आठवणीशिवाय राहवत नाही. तुला हाक मारतोय दादा, येणारे दादा. डोळ्याला डोळा लागत नाही. या ठिकाणी या सगळ्या ज्या बहिणी आहेत ना, आज 1 वर्ष झालं भावाला जाऊन, पण प्रत्येक सणाला आपल्या भावाची आठवण काढली नाही. असा एकही सण नसेल, कारण बहिणीकरिता सणाला जी मौज मजा असते ना, कुठेतरी त्या बहिणीनं सासरी असताना भावाला एक फोन जरी केला ना, तरी त्या सणाचा आनंद मात्र त्या फोनवरती केलेल्या गप्पा चर्चेतून मात्र मिळत असतो, त्या बोलण्यातून येत असतो. कोण आणेल तिला, ओ कोण आणेल तिला आता पैठणीची साडी. येणार दादा मला झोप येत नाही, येणार दादा मला झोप येत नाही. इकडे मथुरा तिकडे काशी, माय पित्याला कधी पंढरीला नेसी. अशा प्रकारे या सर्व कुटुंबातून दीपक दादा मात्र निघून गेले असतील. फार दुःखाचा आघात, दुःखाचा डोंगर सगळ्यांच्या माथ्यावरती जरी कोसळला ना मायबाप, सावरता सावरता बरेच दिवस जातील, बरेच वर्ष जातील. कारण संसार मात्र नुकताच सुरू झाला. ज्या लेकरा बाळांना जन्माला घालून त्यांना शिकवणं, सवरणं, संस्कार देणं, अगदी अशा कमी वयामध्ये त्या लेकरांच्या जीवनातून बाप निघून जाणं ना मायबाप, ही सामान्य किंवा सोपी गोष्ट नाही. ज्या लेकरांना आता कुठे कळत होतं की बाप काय असतो, त्याच लेकरांच्या जीवनातून अखंड बाप परमात्म्याने हिरावून घ्यावा. जगाच्या पाठीवर ते दुःख कुणाला ठाऊक, त्या परिवारालाच ठाऊक. या लहान लहान चिमुकले असतील, लहान लेकरं असतील, आणि संसार करत असताना पती पत्नीची साथ दोघांना हवी असते. एक तास संसार मोडला म्हणजे मोडला. त्या संसारामध्ये पुन्हा रंग जर भरायला गेलोत ना मायबाप, किती रंग भरले तरी आधीसारखे रंग नाही जुळून येत, आधीसारखे रंग नाही दिसून येत. कुठेतरी दीपक दादांच्या पत्नीनं किती जरी संसारामध्ये रंग भरले तरी आता ते रंग नाहीसे झाल्यासारखे वाटतील. कारण दीपक दादांना त्यांच्या पत्नीनं संसार करण्याकरिता हाडाचे काडी करून, रक्ताचं पाणी करून, जेवढं काही काबाड कष्ट केले असतील, एकमेकांना साथ दिली असेल ना, ती साथ आजपर्यंत होती. 1 वर्ष झाला ती साथ मोडली. भातुकलीच्या खेळामधली राजा आणि राणी, भातुकलीच्या खेळामधली राजा आणि राणी, अर्ध्यावरती डाब मोडला अधुरी एक कहाणी, अर्ध्यावरती डाब मोडला अधुरी एक कहाणी. राजा बदला मला समजली शब्दा वाचून भाषा, माझ्या नशिबा सवे बोलती तुझ्या हातच्या रेषा. काराणीच्या डोळ्यातून दाटून आले पाणी, काराणीच्या डोळ्यातून दाटून आले पाणी. अर्ध्यावरती डाव मोडला अधुरे एक कहाणी, अर्ध्यावरती डाव मोडला अधुरे एक कहाणी. माझ्या कुंकावाच धनी मला गेला या सोडून, माझ्या कुंकावाच धनी मला गेला या सोडून. एकाएकी आले हवा, एकाएकी आले हवा, भिजला माझ्या मायेचा दिवा हो, भिजला माझ्या मायेचा दिवा. माझ्या कुंकावाचा धनी मला गेला या सोडून, माझ्या कुंकावाचा धनी मला गेला या सोडून.
माझ्यावरती जे दुःख झालं, दुःखातून सावरण्याची शक्ती माझ्या परमात्म्यानं सर्वांना देवोत, अशी परमात्म्याकडे मी प्रार्थना करेन. जाता जाता शेवटचं दादांबद्दल एक गीत म्हणून वाणीला पूर्ण विराम देईल. हरी कशाला गेले बाबा स्वर्गाला, कोण वागवेल तुमच्या या मुलांना. कशाला गेले बाबा स्वर्गाला, कोण वागवेल तुमच्या या मुलांना. मानव कोण दानव कोण कळेन बाबा मला, जिकडे तिकडे पाहत होत बहुमान पैशाला. सोडून गेले बाबा या मुलांना, निघून गेले बाबा या मुलांना. कशाला गेले बाबा स्वर्गाला, कोण वागवेल तुमच्या या मुलाला. जमले असतील नातेवाईक शेवटच्या दिवसाला, काही दिवसांनी आठवण होईल तुझ्या या परिवाराला. जमले असतील नातेवाईक शेवटच्या दिवसाला, काही दिवसांनी आठवण होईल तुझ्या या परिवाराला. निघून गेले दादा वनवासाला, निघून गेले बाबा वनवासाला. हो कशाला गेले बाबा स्वर्गाला, कोण वागवेल तुमच्या या मुलाला. कशाला गेले बाबा स्वर्गाला, कोण वागवेल तुमच्या या मुलांना. कोण वागवेल तुमच्या या मुलांना. बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी, बाप माझा वेदनांचा धनी. बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी, बाप माझा वेदनांचा धनी. व्यथा तुझी रे ऐकून रडली सारी ही दुनिया, व्यथा तुझी रे ऐकून रडली सारी ही दुनिया. घडविले लेकरांना ही तर बापाची किमया, घडविले लेकरांना ही तर बापाची किमया. बाप स्वाभिमानी बाणा, बाप कणखर कणा, त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूची संवेदना. अर्ध्यावरती सोडून गेले पोरके केले आम्हा, अर्ध्यावरती सोडून गेले पोरके केले आम्हा. घडविले लेकरांना ही तर बाबाची किमया, घडविले लेकराला ही तर बाबाची किमया. घडविले लेकराला ही तर बाबाची किमया. अशा प्रकारे या ठिकाणी स्वर्गवासी दीपक दादा भिवा पाटील असतील, दादांच्या पश्चात त्यांचे वडील भिवा बाबा शिगू आई असतील, रुपेश भाऊ त्यांचे बंधुराज असतील, कन्या अंकिताताई आणि चिन्मयीताई असतील, मेहांत आणि दक्ष बाळ असेल. या ठिकाणी सगळेजण या ठिकाणी दादांची आठवण काढत असतील. पदोपदी क्षणोक्षणी बहिणीसुद्धा मीनाक्षी असतील, निर्मळताई असतील, वैजा मावशी असतील, मोहिनीताई, सांदनाताई, रंजनताई आणि अस्मिताताई, बंधुराज, संदेश भाऊ, कल्पेश भाऊ, अजिंक्य भाऊ, सगळा हा या ठिकाणी परिवार. पाहता पाहता दादांना 1 वर्ष झालं कळालं सुद्धा नाही. आणि खरंच आपल्या गेलेल्या भावाच्या नावानं एवढा मोठा दान पुण्य सोहळा या ठिकाणी आयोजित केला. मनापासून सर्व परिवाराचे आभार व्यक्त करेल. परिवाराच्या विनंतीला मान देऊन येण्याचं सद्भाग्य मिळालं, प्राप्त झालं, सेवा करण्याची संधी प्राप्त झाली. मनापासून आभार व्यक्त करेल. गोड अशी या ठिकाणी आमचे वेहळे गावचे ऑपरेटिंगवाले दादा असतील, मनापासून त्यांनी गोड अशी या ठिकाणी ऑपरेट केली. मनापासून त्यांचे आभार व्यक्त करेल. मृदंगाची साथ करण्याकरिता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ज्यांचं नाव पोहोचलेलं आहे, खारबाव गावचे आपले
तालुक्याचे जिल्ह्याचे भूषण असणारे आदरणीय हरिभक्तीपरायण तेजस महाराज आणि तेजस महाराजांचे या ठिकाणी शिष्य जयेश महाराज असतील, त्यांचेच आणखीन आपले एक शिष्य आपल्या वडघर गावचं भूषण शिवम महाराज असतील. दोन्ही या ठिकाणी उपस्थितीत राहून गोड अशी सेवा दिली. मनापासून त्यांचे आभार व्यक्त करेल. गोड गायनाची साथ करण्याकरिता महादेव महाराज कचरे असतील, या ठिकाणी कोपरगाव येथून आले, मनापासून त्यांचे आभार व्यक्त करेल. साबळे महाराज कोपर येथून आले, मनापासून त्यांचे आभार व्यक्त करेल. आपल्या गावातील या ठिकाणी महाराज असतील, आपल्या गावातील या ठिकाणी भजनीय सम्राट महाराज असतील, बुवांचे सुद्धा मनापासून आभार व्यक्त करेल. या ठिकाणी बाबा सुद्धा उपस्थितीत राहिले, गोड अशी सेवा दिली, बाबांचे आभार व्यक्त करेल. संत आईंनी विणाची सेवा दिली, विणाची सेवा देणारे संत आईंचे मनापासून आभार व्यक्त करेल. सर्व या ठिकाणी आप्तेष्ट गणगोत्र परिवार पाहुणे मंडळी असतील, कुटुंबाच्या दुःखात सहभागी झाला, त्याच्या कार्यक्रमामध्ये येऊन गोड कार्यक्रमाची शोभा वाढवली, मनापासून सर्वांचे आभार व्यक्त करेल. जाता जाता सर्वांनी महाप्रसादाचा लाभ तर घ्यायचाच आहे, पण त्या अगोदर कीर्तनामध्ये चांगलं ऐकलं असेल तर जाताना काहीतरी चांगलं, चप्पल कोणाची नेऊ नका, जाताना चांगलं घेऊन जा, कीर्तनकार सांगतो, पण जाताना चप्पल न्यायची. कीर्तनात चांगलं ऐकलं असेल, चांगला बोध घेऊन गेलं, नाहीतर जाताना चांगलं घेऊन जा म्हणून कुणाची तरी चांगली चप्पल. एका बाईनं चप्पल नेली, तिनं पाहिलं, दुसरी बाई दुसरंच काहीतरी घेऊन जाईल, सांगता येत. तुम्ही म्हणाल कीर्तनात नेमकं घेऊन जाण्यासारखं असतं तरी काय, बरंच काही असतं. ऑपरेटिंगवाल्याचा साऊंड तोही कोणी घेऊन जायला बसले, कोणी 4-5 खुर्च्याच घेऊन जायला बसले. कारण लोकांना लक्षार्थ वाचर्थ कळतं का? कारण बघा, काही लोक कधी कुणाला फसवतील सांगता येत. आता कीर्तनकार सांगतो जाताना चांगलं, एवढा वेळ झाला म्हणून 2 मिनिटं घेईल, चांगलं घेऊन जा. एका माणसानं वेगळाच अर्थ काढला, चांगलं घेऊन जा म्हणून ऑपरेटिंगवाल्याचा साऊंड घेऊन गेला, तर तो साऊंड घेऊन गेल्याच्या नंतर दुसरा कोणीतरी पुढच्या घेऊन जाईल, सांगता येत. आम्हाला फसवल्यासारखं झालं की नाही, झालं की नाही. एका माणसानं तर देवाला फसवायचा विचार केला, कुणाला? सत्यनारायणाला फसवायचा विचार केला. आता त्याला होतं सत्यनारायणाचा प्रसाद घ्यायचा, सत्यनारायणाचा प्रसाद घ्यायचा होता, एका हातात मिळाला, आई एका हातात मिळाला म्हणून तो खाऊन घ्यायला पाहिजे होता, पण नाही ना. त्यानं ठरवलं एका हातात मिळाला, तो खायचा तर आहे, पण त्याला दुसरा मिळवायचा होता. आता दुसरा मिळवायचा आहे, पण आधी मिळाला तो खाऊन घेतला. तो म्हटला की आता मी दुसरा मिळवेल आणि दोन्ही एकदाच खाईल. फसवायला निघाला सत्यनारायणाला. ज्यावेळी बघा आता, कारण सत्यनारायणाचा प्रसाद असतो असा जो घरामध्ये आपण किती तुपाची बरणी ओतून जरी केला तरी तसा काय होत आहे का? महिला मंडळ त्याचा अनुभव असलाच पाहिजे, अनुभवाशिवाय गोष्टच नाही. त्यानं विचार केला की हा प्रसाद आपण दुपटीनं तिपटीनं खायचा, एकदा दोनदा तीनदा मिळाला खायचा. जो मिळाला तो हात माघारी त्यानं लपवला, दुसरा मिळवायला गेला, हातात मिळाला. आता आधी मिळाला होता तो खायला गेला, हातावरचा कुत्रा येऊन चाटून फसवायला गेला. कुणाला काही गरज होती का पाठीमागं लपवायची? समोर ठेवला असता तर काय मिळाला नसता का? एक बाई तर कीर्तनामध्ये म्हटली, ताई आम्ही तुम्हालाच फसवलं. म्हटलं मला फसवलं? मी विचार करू लागली फसवण्याचं कारण काय. ताई तुम्ही कीर्तनामध्ये टाळी वाजवायला सांगितली. म्हटलं हो मावशी, कीर्तनामध्ये टाळी वाजवायला सांगितली. मावशी तुम्ही वाजवत होत्या, समोर बसल्या होत्या ना, मी पाहिलं. म्हणे मी टाळीच वाजवली नाही. अहो मावशी तुम्ही टाळी वाजवत होत्या, ऐकायलाच काय तयार? मी काय टाळी वाजवलीच नाही. काय म्हणते? मी काय टाळी वाजवलीच नाही. अहो मावशी तुम्ही टाळी वाजवत होत्या, आम्ही समोरून पाहिलं. मला म्हणू लागली महाराज मी टाळी वाजवलीच नाही. बरं असू द्या वाजेल, पण मला तर दिसत होतं तुम्ही वाजवत होत्या. म्हणे मी टाळी नव्हती वाजवेत, मी फक्त ॲक्शन करत होती. तुम्ही असं काही करू नका. टाळीचे न करावी टाळा टाळी. कीर्तनामध्ये किंवा भजनामध्ये, हरिपाठामध्ये, प्रवचनामध्ये जर टाळी वाजवली नाही तर पुढच्या जन्मामध्ये आई कुठे टाळी वाजवावी लागेल सांगता येत. म्हणून ज्या दीपक दादांकरिता तुम्ही वेळात वेळ काढून सगळेजण आला आहात ना, मित्र परिवार असेल, सर्व ग्रामस्थ मंडळ वडघरकर असतील, मनापासून सर्वांचे आभार व्यक्त करेल. दीपक दादांकरिता त्यांच्या स्वर्ग लोकांचा प्रवास पुढचा सुखमय व्हावा याकरिता सर्वांनी टाळी वाजवली पाहिजे. अंतकरणातून दीपक दादा म्हणतील, काय माझा मित्र परिवार, काय माझे सर्व ग्रामस्थ गावकरी आहेत, माझ्यावरती एवढे नितांत प्रेम करतात. आज वेळात वेळ काढून भर पावसामध्ये माझ्या कार्यक्रमाकरिता आलात, वायू रूपानं सहवास करत असतील आणि खरंच त्यांचा आत्मा तर शांत होईल. त्यांच्या सोबती आजच्या कीर्तनामध्ये झालेलं जे पुण्य आहे ना, निश्चितच पोहोचवण्याचं काम माझा परमात्मा करेल. सर्वांनी टाळी वाजवायची आणि भजन म्हणायचं. श्रीराम
जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम हे श्रीराम जय राम जय जय राम टाळी टाळी श्रीराम जय राम जय जय राम 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 श्रीराम हरि बोल जय जय राम जय जय राम श्रीराम 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 जय राम जय जय राम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली आ विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिलेले कुरवेडी वाकुडी क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्धा नाही उच्चारिला ते कार मी आपुला महाराज तुम्ही सिद्ध तुका म्हणे ज्ञानेश्वर राखा पाय किंगरा महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव श्री पंढरीनाथ भगवान की